श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आपल्या जीवनामध्ये अशा अनेक काही प्रकारचे लोक असतात, त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे ती बघवत नाही आणि याला आपण म्हणत असतो तर शत्रुपीड. या शत्रुपीडेच्या त्रासामुळे घरामध्ये आपल्या मुलांना नजर लागते, पतीला, घराला, कुटुंबाची आपली प्रगती थांबून जाते. कधीच कोणत्या काम जर आपण हातामध्ये घेतलं तर ते निर्विघ्नपणे कधीच पार पडत नाही. त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात. व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही. त्यामुळे आपल्या जीवनातील हा जो काही शत्रुपीडेचा त्रास आहे तो ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्या विशिष्ट तिथीवरती जर आपण काही उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला होत असतात. त्यासाठीच हा एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा उपाय तुम्ही आज आहे वसंत पंचमी 23 जानेवारी आणि 25 जानेवारीला असणार आहे रथसप्तमी. तर या 2 दिवसामध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. आज केला तरीही चालेल किंवा 25 जानेवारीला रथसप्तमीला केला तरीसुद्धा चालेल. संध्याकाळी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. दिवा हा आपल्याला का लावायचा आहे? कारण दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक लहरी असतात. वसंत पंचमीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे सरस्वती तत्व आहेत तर ते सहस्त्रपणे, लाखोपटीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात. आणि रथसप्तमीच्या दिवशी आपण भगवान सूर्यदेवाची उपासना करत असतो आणि त्यावेळेस पृथ्वी तलावरती जे सूर्यतत्व असतात तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात. आपल्याला फक्त 2च ग्रह आहेत जे आपल्याला डोळ्यांनी दिसत असतात. ते म्हणजे कोणते? तर चंद्र आणि दुसरा म्हणजे सूर्य. सूर्य जर आपला बलवान असेल आपल्या कुंडलीमध्ये तर आपल्याला सुखसंपत्ती, सत्ता, वर्चस्व प्रदान करण्याचे काम हे भगवान सूर्यदेव करत असतात. त्यामुळे भगवान सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी, माता सरस्वतीला, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो. आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा का लावतो? कारण दिव्यामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या लहरींमध्ये जी ऊर्जा असते त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा ही संपून जात असते. त्यासाठीच आपल्याला हा दिवा लावणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर हा दिवा जो आहे तर तो तुम्ही ज्या दिवशी लावणार असाल त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस 5 ते 9:30 या कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. 9:30 पर्यंत नसेल शक्य तर रात्री 12 पर्यंत जरी तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल. तुम्हाला वाटलं की आपल्याला 2 दिवस दिवे लावायचे आहेत तर तुम्ही दोन्ही दिवस दिवे लावू शकतात, काही अडचण नाही. त्यामुळे आपले ग्रह स्ट्रॉंग होणार आहे आणि आपल्याला शुभ परिणाम देणार आहे. दिवा हा आपल्याला कोणता घ्यायचा आहे? तर मातीची जी पंती असते तर ती आपल्याला घ्यायची आहे. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतात, तांब्याचे, पितळाचे, चांदीचे निरांजन, पण आपल्याला इथे वापरायची आहे ती म्हणजे मातीची पंती. मातीची पंती जी आहे तर ती पंचतत्वापासून तयार झालेली असते. मातीचे दिवे लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि त्याचबरोबर घरामध्ये उत्साहाचं वातावरण तयार होतं. मातीचे दिवे हे पृथ्वी, आकाश, वायू, जल आणि अग्नी या 5 घटकांचा उपयोग करून दिवे बनवण्यासाठी तयार केलेले असतात. आपल्या शरीर आणि संपूर्ण निसर्ग याच 5 तत्वांनी बनलेला आहे. प्रज्वलित दिवा आपल्याला संदेश देतो की हे 5 घटकच अंधार दूर करत असतात. आपण या 5 घटकांचा अनादर कधीच करू नये. त्यामुळेच आपल्याला इथे मातीची पंती आहे तर ती आपल्याला घ्यायची असते. मातीच्या पंतीमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्यामुळे देवी देवता जे आहेत ते जागृत होतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करत असतात. आता हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे? तर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या काही अडचणी येत असतील, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत घरामध्ये तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल, त्याचबरोबर कोणतंही काम तुमचं निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरामध्ये कुटुंबाची, पतीची, मुलांची प्रगती थांबलेली असेल, शत्रूचा त्रास तुम्हाला जाणवत असेल आणि कोणतेही काम जर तुम्ही हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये ते काम कधीच तुमचं निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर या ज्या काही समस्या तुमच्या समोर येत आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी, प्रत्येक काम आपलं पूर्ण होण्यासाठी, घरातील शत्रू संपून जाण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. दिवा आता लावायचा कशा पद्धतीने? या उपायासाठी तुम्हाला 2 दिवे घ्यायचे आहेत. दिवे घेत असताना ते कुठेही तुटलेले, खराब झालेले असे दिवे अजिबात घेऊ नका. व्यवस्थित दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जुने दिवे असतील तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्या.
त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला कलावा जो असतो लाल कलरचा, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो, तर त्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे. 2 वाती एकत्र करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे. तूपच तुम्हाला टाकायचं आहे. इथे तेल तुम्हाला चालणार नाही. पण नसेलच तूप तर मग तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल ते तुम्ही वापरू शकता. नंतर काय करायचं आहे तर तुम्हाला 2 प्लेट घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावर तुम्हाला मूठभर तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे. दोन्ही प्लेटमध्ये मूठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यावरती हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. आता ज्या 2 प्लेट घेतलेल्या आहेत त्या दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला एक एक दिवा ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला हे दोन्ही दिवे जे आहेत ते सर्वात प्रथम आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहेत. नंतर दोन्ही दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 लवंग ज्या असतात तर त्या हातामध्ये घ्यायच्या. अखंड फूलवाल्या लवंगा असाव्यात आणि 2 तुम्हाला 1-1 रुपयाची नाणी असतात तर ते घ्यायचे आहेत. हे जे साहित्य आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला माता लक्ष्मीचा जो ओम माहीम महालक्ष्मी नमो नमः हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला 108 वेळेस मंत्रजाप करायचा आहे, म्हणजेच 1 माळ. नंतर तुम्हाला 1 लवंग आणि 1 रुपयाचं जे नाणं आहे तर ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे दोन्ही दिव्यांमध्ये 1-1 रुपयाचं 1 नाणं आणि 1 लवंग अशा पद्धतीने टाकायचं आहे. त्यानंतर पहिला जो दिवा आहे तर तो उचलायचा आणि उचलून आपल्या मुख्य दरवाजामध्ये यायचं. मुख्य दरवाजात आपल्याला उजव्या हाताला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. दिवा तिथे ठेव त्यानंतर दिवे दोन्ही थंड झाले की त्यानंतर दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं. जे दोन्ही 1-1 रुपयाचे नाणे तर ते आपल्याला स्वच्छ धुवून आपल्याजवळ पर्समध्ये ठेवायचे आहे आणि दिवे स्वच्छ धुवून तुम्ही परत तुमच्याजवळ ठेवू शकतात. अशा पद्धतीने आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तो स्थिर राहील. माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल आणि जे कोणतं काम तुम्ही हातामध्ये घेतलं आहे कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. किंवा रथसप्तमी 25 जानेवारीला असणार आहे त्या दिवशी तुम्ही करू शकतात. अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.